मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली होते, पण त्या तुलनेने त्यांना आजही हव्या तशा सोयी सुविधा मिळत नाहीयेत। मुंबईमध्ये उदयोन्मुख खेळाडू तयार व्हावे म्हणून 5 कोटी खर्च करून क्रीडा संकुल बांधण्यात आलं। मात्र या संकुलाचा खेळाडूंना कितपत फायदा होतो याचा प्रश्नच आहे। क्रीडा संकुलाचं झालं शौचालय, खेळाडूंऐवजी तयार झाले गर्दुल्ले। हे आहे जोगेश्वरीतलं ओशिवराचं स्वर्गीय मीनाताई ठाकरे मिनी क्रीडा संकुल। सध्या मी उभा आहे जोगेश्वरीतल्या टँक प्लॉट परिसरात आणि हे माझ्या बाजूचं जे मैदान बघताय त्या मैदानाची दयनीय अवस्था आपण पाहू शकता की इकडे कचऱ्यांचा भला मोठा ढीग लागलेला आहे। लहान मुलं इकडे खेळत आहेत, गर्दुल्ले आहेत, त्यांचा देखील इकडे अड्डा बनलेला आहे। दुसरीकडे बघू शकता आपण इकडे झोपडी वसलेली आहे, अनेक झोपड्यांचं वसन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं। अनेक आजूबाजूला गाड्या पार्किंग केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। स्थानिकांच्या मागणीनंतर 2009 साली या क्रीडा संकुलाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली। 2013 साली क्रीडा संकुलाचं बांधकाम पूर्ण झालं। तब्बल 5 कोटी खर्च झाले। पहा कुठे गेले 5 कोटी। आज ह्या क्रीडा संकुलाचा वापर आहे तो सर्रासपणे शौचालयासाठी केला जातो। आपण पाहू शकतो इकडे दारूच्या बॉटल्स देखील पडलेल्या आहेत। अनेक चर्सी लोक इकडे आपल्याला बसलेली पाहायला मिळतात। अनेक जुगाराचे डाव देखील इकडे रंगताना आपल्याला पाहायला मिळतात। उदयोन्मुख खेळाडू तयार व्हावे यासाठी पालिकेनं व्यायामशाळा, रंगमंच, बॅडमिंटन कोर्ट, कॅरम रूम, टेबल टेनिस कोर्ट उभा केला, पण यापैकी एकही खेळाच्या सामानाला स्पर्श करण्याचं भाग्य कुणालाही लाभलं नाही। एक जमाना होता, ते भरपूर लोक यायचे, असे सांगायचे असं होणार तसं होणार तसं होणार। न्यूजवाले पण खूप आले की असं झालंय, खूप प्रगती झाली। बघा अशी प्रगती दिसून येते। बघा बाहेरचे लोक चोर चोकार गांजा चरा हे सर्व चालतच आहे, ते तर कोण बंद पण नाही करत आहे, उलट आणि त्यांना प्रोत्साहन देत आहे। कोणाला कंप्लेंट टाकली तर बोलते काम होईल पण काम काय होत नाही। आज तुम्ही पाहत असाल इथे इतके मुलं आहेत, तर हे ह्यातनंच काहीतरी एखादं भविष्य एखादा खेळाडू आपला घडू शकतो, पण तो नाही घडत आहे का? कारण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे। आज जर प्रशासनाने उत्तम काम केलं असतं, या गोष्टीवरती लक्ष जर दिलं असतं, तर आज एक उत्तम इमारत आणि उत्तम पटांगण आणि ह्या माध्यमातून एक उत्तम खेळाडू आपल्याला प्राप्त झाले असते। मीनाताई ठाकरे यांच्या नावाने उभ्या राहिलेल्या या क्रीडा संकुलाची ही अवस्था शिवसेनेच्या सत्ता असलेल्या पालिकेत झाली। या प्रश्नावर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण बदलीचं कारण आणि दुसरं म्हणजे टोलवाटोलवीची उत्तरं देत त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला। प्रश्न असा आहे की जर सुविधा द्यायच्याच नव्हत्या तर क्रीडा संकुलाच्या उभारणीचा घाट हा फक्त कंत्राटदारांसाठीच घातला का? क्रीडा संकुलाची अशीच अवस्था राहिली तर मुंबईतून उदयोन्मुख खेळाडू तयार होणार तरी कसे? त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर हे बनवताना जो 5 कोटीचा खर्च आला त्याचा चुराडा केला त्याला जबाबदार कोण? खरं तर मुंबईकरांचा पैसा अक्षरशः पाण्यात गेला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। खरं तर आता ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं आहेत ती महानगरपालिकेच्या प्रशासनाला द्यावीच लागेल। कॅमेरा पर्सन अजित कदमसह वैभव परब, ABP माझा, मुंबई।